फ्रीज गेल्या वस्तू करू राहिली. मग काय याच्यात होरशा आले तुम्ही? मग तुझ्याशी काहीच नाहीये. वस्तू आणायचं म्हणले की आणताच नाही तर आवाज पैसे आधी की आधी करू ना. नमस्कार. नमस्कार. हा इकडे नमस्कार. नमस्कार. काय झालंय मग तुमचं? काय नाही. अभ्यास घेतला बरोबर आहे? हाव. शाळा गिळत जाता हाव. की हवंच? झालं. झाला स्वयंपाक? झाला. वाढू का? आता वाढून दोन थांब आता. आज का? आज मस्त शेंगदाणा लावून मेथीची भाजी केली. अरे बाप, शेंगदाणे लावून हिरवी भाजी. हा. बघू कशी केली. बघ. हा? हिरवी भाजी. मग काय काय भाजी पाहिजे का तुले? दररोज हिरवी हिरवी भाजी तर लाल भाजी करते कधी. तर पप्पाने मी म्हणलं एक फ्रीज आणा. तर पप्पा आणता का? आणणार कधी आणता? मग ते भाज्या सडत नाही का? 2-3 दिवसात प्लास्टर करणार आपलं. विचार बरं पप्पा कधी आणता मला. का पप्पा तुम्ही प्लास्टर करणार आहे का? हो बेटा, आता आम्ही प्लास्टर करणार आहे. तुम्हाला लय दोन नाही खिडवून सांगला आम्ही प्लास्टर करणार आहे. पण आमचं ते कसं हा म्हणून हा पेंटिंग मध्येच राहू राहिलं. पण आता आमचं प्लास्टर दिवस येऊन राहील जवळ. तर आता करणारच आहे आम्ही नक्की. किती थंडीचे दिवस होते ना म्हणून जरा पुढे लोटालं. काही कारणामुळे जरा खूपच गेलं पप्पा ते पप्पा पैशाच्या. फ्रीज बी आणू लवकर आणू फ्रीज. कम उन्हाळ्याचा भाजीपाला लय संपते. उन्हाळ्याचा बी संपतो. उन्हाळ्यात पाणी पाहिजे पहिले थंड. म्हणून तुम्हाला सांगायला फ्रीज आहे तुम्ही आणता बी नाही. ते आपल्या घरी आहे ते जरा बंद पडलेलं आहे म्हणून बंद पडलं ते आता दुसरं बिघडलं विचार तर चालू करून जाणार आहे. आता तरी 15 वर्ष झाली त्या फ्रीज. झाली त्याची सर्व्हिस झाली ना आता. मग टिकणार आहे. मला बी चांगलं होऊन जाईल. खोकं भेटून नाही मोठं असतं. कधी आणता मग? आता आणि ना जरा आता काही हाव सांगलं तर आता आणूच. नाही नाही लवकर सांगा जा. पण कधी आणता. पक्का दिवस द्या आम्हाला. पक्का दिवस नाही देत सध्या. काहून? लवकरच आणून उन्हाळ्याचं लागेल असणार आपल्याला फ्रीज. हा आता इथे भाजीपालाही साडा लागला मग हिरव्या भाज्या करून चालू होता. आणि 8 दिवस भाज्या टिकता का मग? टिकत नाही ना आठ दिवस. मग जास्त मला म्हणून म्हणलं हा की लवकर सोपं घेऊन ये. इडू बी करून मस्त आपण त्याचा. बरं. आणि सोनलले गिन्यांनी फ्रीज आणायले. हा पण सोनच घेऊन जा. हा आहे सोनलच्या पसंत आणू. हा. त्याच्या गॅदरिंगचं काय व्हायला बाप्पा? तारीख घडी बदलते आपण ते पाय. 26 झाली. मग 7 झाली. पण झेंडावण्याची दिवशी होता. मग 7 झाली. हा. मग 12 झाली. मग 14 झाली. हा 14चीच होती. आणि मग आता आता काय नाही कधी आता अजून तुला काही माहित नाही की सर्व काही अजून कन्फर्म काही झालं नाही समजा. हा आणि लेकराची ट्रेनिंग घेऊन चालू आहे. कसं करता लेकर कसे नाही. डुबरी गेली तर मग आमचं बी हुकलं. काय काहून? ते गेले गावाले. चक्करच आहे म्हणतो. कधी येणार मग त्याला? काय नाही कधी येईन ते 2-3 दिवसाला येते. 2-3 दिवस आहे. काहून आता हे सबसेल डायरेक्ट बंद झालं काय फ्रीज? ते थंडच व्हायला नाही. थंड होऊन नाही झालं काय? दाखवून पडत नाही तुम्ही मेकॅनिकल जरा कसं तात्पुरतं थंड काहीच पाहिजे त्यामध्ये. नवा नसतो लोक. पप्पा कधी घेऊन द्या 90 आणत होता रे. किती जा 2 सुधारलं तुम्ही त्याले किती सुधारता? असं वाटतं झालं तर झालं बा चालू बरं आहे काम भागव. मग ते आता मागच्या वर्षी 5,000 रुपये लावले तुम्ही दिले. 5,500 रुपये लावले. म्हणजे आता कशी एवढे आता चालत 4-5 चालू तर करू चालू नाही तर राहिलं. पाहा तुम्ही आज तुम्ही सांगायचं काय मी सांगितलं. आता जसं तुम्हाला आहे तसं प्लीज मार्क भेटी. 30-35 हजाराचा आणला लागेल जरा चांगलं म्हणलं म्हणजे. 30,000 कशाले? एक काम करा मग. 16,000चं घेऊ. पप्पा मी सांगतो दादी. पप्पा याला काही नान नाम दिला जाऊन रोजचा. हा ना बाबा दररोज उंडा घेऊन कोणतं काय करता? रोज चांगलं आहे काय गोष्ट. म्हणलं आपण नाही का काय म्हणता 29 तारखेला रविवारी जाऊ बरं आपण. बरं. कोणत्या ह्यानी रविवारी. काहून या रविवारी काहून? मग आता पैसे नाही ना. बरं आणि तिथं आता सध्या आहे का पैसे तू सांग. मग ते पैसे काही ठेव जमा पुंजी काढतो काय? एवढं पैसे कोणापाशी असतं? मग 15-16,000 400-500 रुपयाची गोष्ट वा वा नाही. असतील ते फ्रीज गेल्या वस्तू करू राहिली. मग काय याच्यात होरशा आले तुम्ही? मग तुझ्याशी काहीच नाहीये. वस्तू आणायचं म्हणले की आणताच नाही तर आवाज पैसे आधी की आधी आधी की आधी करू ना. पुढच्या रविवारी जाऊ. पुढच्या रविवारी मग खात जात जावा हिरव्या भाज्या. मग विचारता जावा भाजी तुम्हाला आवडती भाजी मेथीची.
आवडते करते मी. पहिले हिरव्या खाऊन घेत जा, मग वांगे टमाट्याची मागून खात जा. चालते मध्ये तसं काही फरक नाही. हा पक्की तारीख झाली आहे टाकी. काय रे होय मागे त्याची पोळी ती पोळी शेकायची त्याची. पोळी शक नाही करत होती. हा तू पोळ्या करता येतात बटा. कालपासून तूच पोळ्या करता एकटा. अशी काही पोळी झाली रुद्राची पाहू दे रे. हा वीस काय रे जमीनवर रात्री कपडा काही इशारा झाली त्याचा रुद्र. काय रे? कांद्याची गोल निघते पण थोडीशी थोडीशी. आवड 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 मस्त पानं पप्पा पण पानं किती गोल निघली मस्त. हो ना. हा चला गिरी काढाल तुझी काय नाही काय सांग कुठं काढ डब्बा आहे मेकअपचा. रुजून टाकलता त्या बी चांगलं झाले. हा झाल्या का तेव्हा पोळ्या. झाले वाढू का. चला जेवण करून घेऊ आता मग. थांब दूध गरम करते ना. बरं ती बैगनची चहा शिकू का. हे का जा चहा तिकडे जा. आता हे कसे पाहिजे आता दूध गरम करते मला. ते तुम्ही खेळायला पाहिजे का रुद्र. अरे वा रुद्र काय झाला रुद्रची. काही मागतो खेळायला काही बी. असं कसं काय रुद्र बघायला लागते रुद्र. पप्पा हा खरी चलसान ना हो ना गोटा जाऊ ना. पुढच्या रविवारी हा व्हिडिओ बी येईन तुम्हाला. सोनाला घेऊन जाऊ रुद्राला घेऊन जाऊ का रुद्र चालशील ना. नाही बाबा रुजलेलं नाही तेच भेटलं. आपली हो डान्स कर ना डान्स. कसा 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 करणार इकडे इकडे करून दाखव. तुम्ही जशी का मग शाळेत गॅदरिंग करेल. हा गॅदरिंग येणार. हो का. रुद्राची तर काही गॅदरिंग आहे बा. मारून पोळी खाली आणि ऋतू खायला काय करसा रे बा. जमली भाजी. प्लेट दे पोळी ठेवायला प्लेट नाही माझं. ही काय प्लेट भाऊ. ठीक आहे प्लेट. तुम्ही खराच्या प्लेट खाऊन जेवता नाही मग. मोठी पाहिजे बा. मोठी पाहिजे का. आमच्या रियाज पार्टी पाहिजे जेवण करणे आणि लेकरांनी असतात. तुला मोठी पाहिजे. हा भाजी मस्त झाली एकदम. मस्त झाली का. मला माहिती मला भाजी आवडते म्हणून यात मुगा डाळ टाकतो तर मी. पण मला अजून तुम्ही असं मुगा डाळ नको म्हणून केली नाही मी. कोरडी मस्त होती मुगा डाळ. काऊन नाही गेली मग. उद्या किती करीन मग. आज हाय मेथी भाजी ठेवली. 2 जुड्या आणते. एक तळून ठेवली. एक केली खाय अजून. मग खराब होत होती ते अजून. मग आणला का हा नाही रे मग द्या पप्पा चिरून दे वाटत पप्पाले. प्लेट घेऊन हा अजून येईल जसं पोचू टाका. तर चला मग सगळ्याचे जेवण झाले. चालू आता सोनासुद्धा जेवायची बघा. कशी जमली काही सांग भाजी. सगळ्यांनी जेवण करायला बसले. इकडे ऋतू सुद्धा बसे आहे की बा. भाजी खाण्याची तुले. आणि तुम्हाला खरोखर सांगते ऋतू की भाजी सबसिडी खात नाही. ऋतू तिकडे तुला आवडते. आज भाजी मागायला लागलेला आहे. तर चला मग व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार. व्हिडिओ एवढाच करणार आहे. आता आम्हाला तर लागले भुका काम करते. वाढून दिलं सगळ्यांनी. सगळं जेवण करले. मी बस जेवण करून घेते. तर नवीन कोणी असे चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुकपासून फॉलो सुद्धा करा. आणि आपल्या फेसबुकवरती नवीन आयडीचं नाव आहे मनीषाताईची रेसिपी. तिकडे जा तरी सर्च करा आणि त्याच्यावर आपल्याला फॉलो सुद्धा करा. कारण तिथे सपोर्टची गरज आहे आपल्याला. जशी तुम्ही आपल्या मनीषा वंजारच्या आयडीला फॉलो करले तसं यायला सुद्धा करा. तिकडे आपल्याला नवीन व्हिडिओ सुद्धा यायला लागले. शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकते मी तिकडं. तर सगळ्यांना अजून सांगते जाऊन तिकडे जाऊन फॉलो करा. तर सगळ्यांना जय महाराष्ट्र.